मला आता अध्यक्ष महोदय 293 प्रस्तावावरती मी माझे विचार मांडतोय। अध्यक्ष महोदय, या अगोदर काही सदस्यांनी या ठिकाणी भाषण केली, आपली मतं मांडली। ती मतं मांडताना त्यांच्या भाषणातनं खोटं बोल पण रेटून बोल, खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने त्यांचं बोलणं असतं आणि त्यामुळे रईस शेख आपण त्यांना एक चपराक मारली आणि आता मी दुसरी मारतो। वायकर साहेब एक मिनिट, सभागृहाची वेळ 6:30 पर्यंत वाढवण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने मी धारावीच्या बाबतीमध्ये बोलणार आहे। धारावी मुंबई शहराच्या रचनेमध्ये मुंबई सिटी, मुंबई पश्चिम उपनगर, मुंबई पूर्व उपनगर याच्यामध्ये सेंटरला पश्चिम उपनगराच्या आणि पूर्व उपनगराच्या मध्यावर्ती आणि सिटीच्या मध्यावर्ती धारावी ही झोपडपट्टी, आशियामधली 1 नंबरची झोपडपट्टी आणि या 1 नंबरच्या झोपडपट्टीचा विकास व्हावा यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले। मला वाटतं 90च्या काळामध्ये त्यावेळेचे असलेले मुख्यमंत्री पंतप्रधान यांनी पीएमजीपी प्रोजेक्ट, प्राईम मिनिस्टर ग्रँड प्रोजेक्ट म्हणून 100 कोटी या मुंबई शहराच्या डेव्हलपमेंटला दिले होते आणि त्यामध्ये धारावीमध्ये त्यावेळेला पहिली बिल्डिंग 90च्या राजीव गांधी साहेबांनी 90च्या काळामध्ये त्या 100 कोटीमध्ये काही बिल्डिंग्स या धारावीमध्ये उभ्या राहिल्या। त्यातल्या काही बिल्डिंग्स या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड हा बनत असताना आमच्या इथे देखील माडाच्या जागेवरती प्राईम मिनिस्टर ग्रँड प्रोजेक्ट म्हणजे पीएमजीपीच्या माध्यमातून 17 बिल्डिंग त्या ठिकाणी देखील झाल्या। ही धारावी, आज धारावीचा ऍक्च्युअल एरिया किती आहे तर धारावीचा एकूण ऍक्च्युअल एरिया जो आहे तो 650 एकराचा हा एरिया आहे। रेल्वेची जागा आहे, ती रेल्वेची जागा किती आहे तर रेल्वेची जागा 47.37 किलोमीटर एकरची ही रेल्वेची लँड आहे। 650 रेल्वेची जमीन आहे ही 47.37 एकर ही रेल्वेची लँड आहे आणि या रेल्वेच्या लँडच्या अनुषंगाने जर तुम्हाला सर्व पाहिजे असेल तर मी देऊ शकतो, ते माझ्याकडे सर्व गोष्टी आहे। याच्यामध्ये धारावीच्या अंतर्गत जी पहिली येते ती 6.26 हेक्टरची जागा रेल्वेच्या जागेमध्ये होते आणि नंतर त्याच्यामध्ये इन्क्लूड केली, आत्ताच्या शासनाने ती दिली ती 12.91 हेक्टरची दिली, अशी मिळून जवळजवळ 47.37 एकरची ही जागा धारावीच्या अंतर्गत आहे। अध्यक्ष महोदय, धारावीला रिडेव्हलपमेंट आली एसआरएच्या माध्यमातून। एसआरएचं काय सांगतं ते एसआरए 3310 युडीच्या माध्यमातून 3310च्या अंतर्गत हा प्रोजेक्ट झाला पाहिजे, म्हणजे काय स्लम रिडेव्हलपमेंट झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने 2004 पासून 4 फेब्रुवारी 2004 पासून ते आतापर्यंत म्हणजे ज्या वेळेला आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला देखील शासन निर्णय घेण्यात आले। शासन निर्णय 15 जो मगाशी ते म्हटले त्यामध्ये 5 नोव्हेंबर 2018 रोजी निर्णय घेण्यात आला, त्यानंतर 28 मे 2019 मध्ये निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यानंतर तिसरा निर्णय 5 नोव्हेंबर 2020 मध्ये देखील घेण्यात आला। असे 3 निर्णय आघाडीच्या शासनाचे घेतले। त्यावेळेला कुठल्याही याच्यामध्ये असलेल्या त्या प्रस्तावनेमध्ये बदल केलेला नव्हता, त्या ठरावामध्ये बदल केलेला नव्हता। मग हे जे ठरावामध्ये जे बदल केले आपल्याला तेच सांगू इच्छितो, मगाशी आशिष शेलारजी म्हणाले की हा बदल काय आहे, तो बदल आम्ही नव्हता केला, आम्ही त्याच अनुषंगाने जे ओढलेली पहिली 4 फेब्रुवारी 2004च्या अनुषंगाने ते 5 नोव्हेंबर 2020 पर्यंत अनेक जण त्यासाठी आले, अनेक टेंडर झाली पण त्यांना मिळालं नाही। मग या टेंडर मध्ये काय केलं तर 3310 प्लस 33-9 क्लस्टर याला 3310 जोडला,
33/9 33 जोडला. अशा पद्धतीने 33/9 33/10 हे त्यामध्ये ऍड केले आणि त्या पद्धतीने 15 सप्टेंबर 2022 रोजी हा निर्णय घेण्यात आला. याची कॉपी मी पाहिजे तर अध्यक्ष महोदय आपल्याला देऊ इच्छितो. तर या निर्णयाच्या अनुषंगाने धारावीच्या या ठिकाणी डेव्हलपमेंट करायचं होता. त्यावेळेला स्पेशल पर्पज व्हेकल एसपीव्ही याच्यामध्ये करण्यात आलं. धारावीला 33/10 मध्ये विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला. 2007 साली ज्यावेळेला 2004 साली निर्णय घेण्यात आला त्यावेळेला 2007 साली धारावीचा सर्वे करण्यात आला. हा धारावीचा सर्वे करताना 48,000 रेसिडेन्शियल अनिवासी 12,000 अशा पद्धतीने 80,000 लोकांचा त्या झोपडीधारकांचा सर्वे करण्यात आला. त्यावेळेला 2007 साली आज धारावीचं ज्या वेळेला डेव्हलपमेंट होत असताना त्याचा सर्वे कोण करणार आहे? सर्वे केला का आपण? मग त्यामध्ये असलेली पात्र लोक कुठली होती? पहिल्याने आपण 1995 साली जो निर्णय घेतला होता एसआरएच्या माध्यमातून 1995 पर्यंतच्या असलेल्या घरांना आपण पात्रता दिली होती. त्यानंतर निर्णय झाला आपला 2016 रोजी की 2000 पर्यंतच्या लोकांना आपण एसआरए मध्ये 2000 सालापर्यंतच्या लोकांना ज्यांची झोपडपट्टी असेल त्यांना आपण पात्रतेचा निर्णय झाला. त्याच्यानंतर दुसरा निर्णय झाला. तो निर्णय झाला की 2011 पर्यंतची झोपडपट्टी धारक असतील त्यांना सशुल्क सदनिका देण्याचा निर्णय झाला. अशा पद्धतीने एसआरए मध्ये निर्णय असे होत गेले. आता याच्यामध्ये ज्या वेळेला एसआरए होतो त्यावेळेला एसआरएच्या माध्यमातून तिथल्या लोकांना त्यांचा डेव्हलपर निवडण्याचा हक्क त्या लोकांचा आहे. त्यांचा मुख्य प्रवर्तक निवडण्याचा हक्क त्या झोपडपट्टीतल्या लोकांचा आहे. हे तुम्ही केलं का? तर नाही केलं. तुम्ही जबरदस्ती केली. जर एसआरए 10च्या अंतर्गत तुम्हाला जर ही डेव्हलपमेंट करायची होती तर तुम्ही एसआरएचे नियम पाळले का? तर नाही. एसआरएचे नियम तुम्ही पायदळी तुडवले. तुम्ही लोकांपर्यंत गेलात नाही, त्यांच्या बैठका घेतल्यात नाही, त्यांचा प्रमुख निवडला नाही, कुठलीही पद्धत तुम्ही अवलंबली नाही. मग एसआरए त्याला कसं म्हणायचं? याला एसआरए कसं म्हणणार? तर तुम्ही नवीन नियम आणला, त्याच्या अनुषंगाने तुम्ही नवीन विकासक त्यामध्ये आणला. मेरी दोस्ती मेरा प्यार, मेरी दोस्ती मेरा प्यार या अनुषंगाने अडानीला विकासक आणला. या वेळेला देखील अगोदर बोली झाल्या होत्या, त्या बोली रद्द करण्यात आल्या आणि अडानीना त्या ठिकाणी पुढे आणण्यात गेला. आणि त्या पद्धतीने आता माझी ते विनंती आहे, तिथल्या लोकांची देखील विनंती आहे, आता तुम्ही जर हे एसआरए करत असता तिथल्या लोकांची मागणी आहे, आमची देखील मागणी आहे, धारावी डेव्हलप झालंच पाहिजे. धारावी डेव्हलप होत असताना जर अदानीला एक्स्ट्रा सर्व्हिसेस एक्स्ट्रा फायदा जर मिळणार असेल तर तिथल्या राहिलेल्या नागरिकांना, मगाशी वर्षाताई आपण म्हटलं, इथं त्यांनी देखील म्हटलं की 500 स्क्वेअर फूट पाहिजे. होय, आम्ही मुंबई शहरातील काही ठिकाणी 33/9 मध्ये 33 केलं आणि वरळी सारख्या ठिकाणी असलेल्या बिडली चाळीचा वगैरे विकास केला. 500 स्क्वेअर फुटाची आपण सदनिका दिली त्यांना, त्यांचं देखील आपण डेव्हलपमेंट केलं. मग या ठिकाणी अवास्तव फायदा मिळत असताना तुम्ही तिथल्या लोकांच्या, राहणाऱ्या लोकांच्या जागेचा वापर करणार असाल तर त्या विकासकाला, अदानी विकासकाला फायदा देणार, तिकडच्या लोकांच्या तोंडाला काय तुम्ही पानं पुसणार आहे? आणि म्हणून त्या ठिकाणचा सर्वे हा प्रामुख्याने झालाच पाहिजे. याच्यामध्ये रेसिडेन्शियल घरं किती, अनिवासी घरं किती, पण त्या ठिकाणी जे उद्योग चालतात, मोठमोठे जर त्या ठिकाणी उद्योग चालणार आहे त्याचा सर्वे कोण करणार? त्यांना काय देणार आहे? ज्या वेळेला हा प्रोजेक्ट तुम्ही बनवता, ज्या वेळेला या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये 19/9/2022 रोजी बैठक झाली त्यावेळेला तो निर्णय त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होता. आरसी आहे, रेसिडेन्शियल आहेत, उद्योग आहे, पण उद्योगाच्या बाबतीमध्ये मोठमोठे गाले तिकडे आहे. चामड्याचा उद्योग होतोय, पुन्हा तुमच्या भांड्यांचा उद्योग, मातीची भांडी जी बनतात त्यांचे उद्योग जे बनतायत, तुम्ही दिवाळीला ज्या पंत्या लावता त्याचे जे उद्योग बनतायत त्यांच्या मोठमोठ्या जागा आहेत, त्यांना काय देणार आहात तुम्ही? त्यामुळे त्या लोकांचा देखील निर्णय या ठिकाणी घेणं हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी त्या लोकांना, एसआरएच्या लोकांना 500 स्क्वेअर फुटाची सदनिका देणं हे क्रमप्राप्त आहे. जर मुंबई शहरामध्ये 33/9 मध्ये निर्माण करून त्यांना जर 500 स्क्वेअर फुटाची भर देता तर या ठिकाणी 33/9 केलेला आहे, 33/10 केलेला आहे. या ठिकाणी देखील तुम्हाला देणं क्रमप्राप्त होतं आणि त्यामुळे तुम्ही ते देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मुख्य प्रवर्तक नेमलं पाहिजे.
हे करत असताना, धारावीच्या बाबतीमध्ये हे करत असताना तुम्ही जवळजवळ रेल्वेची 47 एकर जागा देताना ते पैसे कोणी दिलेत हो? तर त्या ठिकाणी शासनाने 871 कोटी राज्य शासनाने दिलेत ना. जर राज्य शासन रेल्वेच्या जागेसाठी 871 करोड देतोय, ते आपण फुकटताना देणार का? म्हणून फुकट द्यायचे. तर त्या 871 करोडचं काय, आणि त्यांना आणखीन काय काय दिलं आपण, तर जीएसटी मध्ये मी याच्यामध्ये वाचून दाखवतो, म्हणजे जीआर मध्ये वाचल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की या ठिकाणी ज्या वेळेला विशेष त्यांना दर्जा दिल्यानंतर जीएसटी माफ, जीएसटी भरायची नाही वित्त विभागाकडून, त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून विशेष म्हणजे विशेष प्रकारचा दर्जा वस्तू व सेवा करारामध्ये 5 नोव्हेंबर 2018च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 7 मध्ये बदल केला. तुम्ही कोणी बदल केला? आम्ही नाही बदल केला. आम्ही जो होता तो त्या पद्धतीने जीएसटी भरायला लागेल हे त्याच्यामध्ये होतं. तुम्ही बदल केला. विशेष प्रकारचा दर्जा विचारात घेता राज्य सरकार वित्त विभागामध्ये विशेष हेतू कंपनीने, त्यांना काय सांगितलं तुम्ही, विशेष हेतू कंपनीने पुनर्वसन प्रकल्पाच्या भरलेल्या राज्य वस्तू व सेवा कराची विकास करारावर स्वाक्षरी झाल्यावर 15 वर्षाच्या कालावधीसाठी प्रोत्साहन म्हणून परतफेड करेल. तसेच गृहनिर्माण विभाग धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या मागणीनुसार अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करेल. म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी जीएसटी भरण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणार. ही जीआरची कॉपी दादा तुम्हाला देतो, वाचा तुम्ही. धारावी पुनर्विकास प्रकल्प वर्ग करेल. धारावी पुनर्विकास प्रकल्प विशेष हेतू प्रकल्पातील पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात कालावधी रक्कम वितरित देखील करेल. त्याच्यानंतर टीडीआर, हा तर सर्वात मोठा घोटाळा धारावीचा जो असेल ते टीडीआरचा आहे. पहिल्याने असं होतं की मुंबई शहरामध्ये एखाद्याने एसआरए डेव्हलप केली किंवा आणखीन काही डेव्हलप केलं, विकास केला, तर त्याला जो टीडीआर होता तो टीडीआर आपण साऊथकडे नाही बांधायचं, काही तो विकायचा, त्यांनी नॉर्थकडे विकायचा. आतापर्यंत म्हणजे मी कॉर्पोरेशन मध्ये ज्या वेळेला पासून कॉर्पोरेशनची स्थापना झालेली आहे तेव्हापासून मुंबई शहर गर्दीचं होऊ नये यासाठी उपनगरांची निर्मिती झाली. पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे. तर तुम्ही जर कुठलेही डेव्हलपमेंट केलं असेल तर ते डेव्हलपमेंटचा टीडीआर तुम्हाला विकता येईल तर पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात, सिटीमध्ये नाही. याच्यामध्ये जो काही टीडीआर मिळेल, टीडीआर किती मिळणार आहे दादा? टीडीआर 3 लाख, 3.5 लाख हजार, 3.5 लाख करोड हा टीडीआर आहे. आणि हा टीडीआर विकणार कोण? तर अदानी विकणार. कुठे विकणार? तर संपूर्ण मुंबई शहरामध्ये विकणार. मग शहरामध्ये, अरे त्याला दिली ना स्पेशल, तुम्हाला माहित नसेल. अरे त्यांना सर्व केले, मी वाचतो ते वाक्य त्यांनी तो टीडीआर, ज्यांना माहिती नाही त्यांनी बोलू नये, आणि तुम्हाला बोलायचं असेल नंतर बोला. अध्यक्ष महोदय, त्यांनी टीडीआर 50 जो आहे तो त्यांनी कुठेही विकायचा, किती पद्धतीने. आणि मुंबई शहरामध्ये जर कोणाला टीडीआर घ्यायचा असेल तर हा टीडीआर त्या विकासकाकडनंच घेतला पाहिजे. म्हणजे अदानीकडनंच 50% टीडीआर हा घेतलाच पाहिजे, कंपल्सरी. म्हणजे आणि नंतर त्यांनी दुसरीकडनं घ्यावा. अडाणीला असलेला 3.5 लाख कोटीचा टीडीआर हा अडाणीकडनं 50% त्यांनी घेतला पाहिजे. आपण मगाशी म्हटलात वर्षाताई, आपण म्हटलं होतात की 40%, पण याच्यामध्ये आहे, या बिलाच्या याच्यामध्ये आहे 50%. त्याच्याकडनं हा घेतलाच पाहिजे, हे कंपल्सरी केले. आणि ती बँकचे जे अधिकार राज्य शासनाचे आहेत ते अधिकार अडाणीला दिलेले आहेत. तर हे कुठेतरी चुकीचं वाटतंय. आणि हा म्हणून म्हटलं ना, मेरी दोस्ती मेरा प्यार हा पहिला शब्द आहे, त्याच्यामध्ये सर्वच आलं. आणि तो टीडीआर त्यांनी तो विकायचा आहे. अध्यक्ष महोदय, एफएसआय किती मिळणार आहे त्यांना? तर 4चा एफएसआय मिळणार आहे. हा एफएसआय प्रोत्साहन पर एरिया त्यांना 4 एकूण विकास नियंत्रण नियमावली 34च्या 33(9)(अ) आणि 33(10)(अ) च्या अंतर्गत चटई क्षेत्र एफएसआय 4 किंवा एकूण पुनर्वसन चटई क्षेत्र, नागरी नूतनीकरण चटई क्षेत्र आणि प्रोत्साहनपर चटई क्षेत्र यापैकी जे जास्त असेल, म्हणजे 4 एफएसआय पेक्षा जे जास्त असेल हे त्यांना देणार आहे. तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये जो आहे 2011च्या बाबतीमध्ये जो सर्वे झाला होता, आणि जे अपात्र असतील त्यांना तुम्ही घरं कुठे द्यायची आहेत? तिथं नाही द्यायची.
त्यांना एवढी जागा व्यवस्थित मिळत असताना देखील तिथं त्यांना द्यायची नाही. त्यांना कुठे द्यायची? त्यांना तर 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्यांना जागा, म्हणजे मिठागरामध्ये. अच्छा, जर या लोकांना तुम्हाला घरं द्यायची असेल तर त्यांना जागा कुठे देणार? तर मिठागरामध्ये देणार. ही मिठागरामध्ये जागा शासनाच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळवून कोण देणार? तर राज्य शासन. मिळवून कोण देणार? तर राज्य शासन. ही जागा दिनांक 5/9/18च्या शासन निर्णयामध्ये पुन्हा बदल केला. 3 मध्ये खाली बदल केला. वडा मिठागराची जागा 99 वर्षाच्या भाडेपट्टे करारावर धारावी पुनर्वसन प्रकल्पाला उपलब्ध करून देण्याबाबत वाणिज्य मंत्रालय केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा. धारावी अधिसूचित क्षेत्राबाहेर अशा जमिनी भाडे तत्वावर घरे बांधण्यात येतील. 18चा GR बदलला तुम्ही. हा GR तुम्ही आता केलाय. म्हणून जे GR मध्ये जेवढे बदल आहे हे याच्यावर आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट काय? धारावी पुनर्वसन प्रकल्पातील झोपडपट्टीचे पुनर्वसन किंवा नागरी नूतनीकरण करण्याकरता जमिनीच्या सध्याच्या वापराची पर्वा न करता, वाक्य आहे ते, जमिनीच्या सध्याच्या वापराची पर्वा न करता, मालकीची पर्वा न करता संपूर्ण धारावी पुनर्वसन प्रकल्प क्षेत्रातील जमिनी करता मोबदला रेल्वे वगळून रेडी नकर दराच्या फक्त, म्हणजे 100 रुपये रेडी विकण्याचा रेट असेल तर त्याला 25% अधिमूल्य लागू राहील. म्हणजे हे काय जावई आहेत का? जर मला 100 रुपयाचं अधिमूल्य, देशमुख साहेबांना ऑनलेक ठेवायचं. वाक्य ऐकलं का? अध्यक्ष महोदय, मला संरक्षण द्या. त्यांना मध्ये बोलू नका. माझं चूक असेल तर तुम्ही नक्की बदल करा. तुम्हाला जे बोलायचं तुम्ही बोलू शकता ना, तुम्ही बोला ना तुम्ही. आणि याकरता अशा अनुषंगाने रेडी रकमेच्या त्यांना ते भरायचं आहे. आणि याच्यामध्ये पुढचं वाक्य जे आहे, ज्या वेळेला जमीन अधिमूल्य विशेष हेतू कंपनीने धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला विक्री घटकासाठी बांधकाम प्रारंभ CC जारी केल्याच्या प्रमाणात निविदा स्वीकारल्याच्या तारखेला असलेल्या 25% रेडी नक्कल दराने द्यावे. त्याबद्दल धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाकडून त्यांच्याकडून 20% समभागाकडून मुख्य भागीदाराला प्रारंभ प्रमाणपत्र CCच्या फक्त 8% परत करायचं आहे. हे वाचा ना, ऐका, हे त्यात आहे ना, ते पण बघा तुम्ही. जे म्हणत असतील 25% तर 8% त्याला परत करायचंय, हे देखील त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, याच्यासाठी मगाशी जर म्हटलं की मिठागरामध्ये तुम्ही घरं जर बांधणार असाल तर तुम्हाला ती जागा पण देऊ, किंवा तुम्ही कुठेही जागा घेतलीत तर त्या ठिकाणी अफोर्डेबल जर तुम्ही घरं बांधली तर त्या अफोर्डेबल घराचं तुम्ही SRA ती घरं बांधून द्यायची. आणि त्याचं जे काय भाडे येतील ते SRA ने घ्यावा. त्या बांधण्याच्या बद्दल त्यांना 1.33 पट, म्हणजे 1.33 टाइम्स FSI हा त्या विकासकाला मिळणार. त्याच्याबद्दल देखील हे तर पहिल्याने नव्हतं ना, हे देखील 3310च्या अच्या अंतर्गत त्यांनी टाकून घेतलं. तर हे देखील अत्यंत चुकीचं वाटतंय. अध्यक्ष महोदय, यामध्ये प्रामुख्याने याच्यामध्ये त्यांना काय काय फायदे मिळणार आहेत हे मला सांगावं असं वाटतं. वायकर साहेब, अजून 10 मिनिटं आहेत आपल्याकडं. आपण 10 मिनिटं लक्षात घेऊन मांडा. ऑनलेक ठेवायचा पुढच्या माणसाला म्हणून त्यांना सांगितलं. आता 6:28 होईल. अध्यक्ष महोदय, मला हरकत नाही, मी माझे दुसरे पण नानाने जेवढं हे दाखवलं म्हणून फक्त मला त्यांनी जे विरोध केले तेवढंच, मला बाकीचे आहेत माझे विषय. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये उपरोक्त शासनाने जे निर्णय घेतलेले त्यामध्ये सुधार शुल्क, बेटरमेंट टॅक्सेस, विकास शुल्क, छाननी शुल्क, जिना प्रीमियम, म्हणजे ज्या याच्यामधून आपण फंजेबल FSI मधून सुबोध कुमारांनी जवळजवळ 12,000 कोटी रुपये आपण जमवले मुंबई महानगरपालिकेने. त्या 12,000 कोटीमध्ये आपण जो समुद्र मार्ग बांधतोय मुंबई पासून, त्या समुद्र मार्गाला, कोस्टल रोडला आपण जो खर्च करतोय तो मुंबई महानगरपालिकेला जे मिळणारे टॅक्सेस असतात, जे प्रपोजल पास करतात त्याचे जे पैसे असतात ते देखील घेऊ नका. मग विकास शुल्क घेऊ नका, छाननी शुल्क घेऊ नका, जिना प्रीमियम घेऊ नका. का घेऊ नका? तर विशेष हेतू कंपनीला माफी देण्यात येत आहे. याच्यामध्ये लेआउट रक्कम देखील भरण्याची आवश्यकता नाही.
म्हणजे मुंबई महानगरपालिका एखादा प्रपोजल टाकत असताना टाकलं एखाद्याने तर त्याला जे काही चार्जेस द्यायचे असतील तेही चार्ज घ्यायचे नाहीत. हे अत्यंत म्हणजे बीएमसी कायद्याच्या अध्याय 12A च्या कलम 354U1 अंतर्गत सुधार शुल्क आकारण्याची तरतूद त्यावेळेला देखील आता करण्यात आली. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये प्रामुख्याने इन्कम टॅक्स मध्ये देखील सवलत, 12वी पुनर्विचार प्रकरणासाठी सदस्य आवास योजनेच्या कार्यान्वयनात मुदतवाढ, विशेष हेतू कंपनीला पायाभूत आयकर, विशेष हेतू कंपनीला म्हणजे अडाणीच्या कंपनीला पायाभूत प्रकल्पाच्या अंतर्गत आयकर कायद्याच्या कलम 80I1 अंतर्गत कर माफ करण्यात आला, सूट देण्यात येते. काय काय येतंय त्याच्यानंतर सिव्हिल एव्हिएशनची, पण माझा प्रश्न तो असेल की सिव्हिल एव्हिएशन याच्यामध्ये देखील येईल. त्यावेळेला काय करणार आहात? सिव्हिल एव्हिएशनची पण हाईटचं पण रिस्ट्रिक्शन आहे, कारण ती जी बांधकाम जे होणार आहे ते जवळजवळ सांताक्रूज एअरपोर्टच्या बाजूने संपूर्ण ती जागा देखील त्यात आले, तर त्यावेळेला देखील आपण काय करणार आहात त्याचा देखील आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने जे टॅक्सेस जे त्यांचे सोडले आहेत ना, त्याचा मला याच्यामध्ये उहापोहण करणं गरजेची आहे. याच्यामध्ये सल्लागार नेमणार आहेत. महसूल याचा हे काढलाय, शासन निर्णय निर्मित 15 दिवसात सर्व अधिसूचना शासनाने निर्मित केल्या आहेत. महसूल विभाग यांच्याकडनं मुद्रांक शुल्क माफी, नगर विकासचं पुन्हा तुम्ही GR काढलाय, मालमत्ता कर आकारण्याबद्दल इमारतीसह ठेवल्या खुल्या जागेच्या तरतुदी शिथिल करण्यात याव्या, अधिमूल्य माफ करण्यात आलेलं आहे. विकास निर्णयाच्या DCRP काही तरतुदीमध्ये सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हस्तांतरित विकास हक्क TDR अनुक्रमे इंडेक्सायझेशन न करता विक्री करण्याची वापराची परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे. हस्तांतरीय विकास हक्क TDR प्रथम कमीत कमी 50% हस्तांतरीय विकास हक्क TDR प्रथम वापरणे अनिवार्य आहे आणि ते त्यांच्याकडनंच घेतलं पाहिजे. चटई क्षेत्र निर्देशांक त्यांना 4 देण्यात आलेला आहे. पुनर्वसन क्षेत्र व नागरी पुनर्वसन क्षेत्र यांच्या प्रोत्साहनपर चटई यापैकी जे अधिक असेल ते देण्यात आलेले आहे. सुधार शुल्क जे आहे ते माफ करण्यात आलेले आहे. विकास शुल्क त्याची माफी दिलेली आहे. छाननी शुल्क याची माफी दिलेली आहे. जिना प्रीमियम माफी याची देखील दिलेली आहे. अशा पद्धतीने त्यांना जर माफी देणार असतील का, हा प्रश्न उभा राहतो का? आणि म्हणूनच त्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत की आमच्या या संपूर्ण गोष्टी माझ्या जागेमुळे तुम्हाला सर्व मिळणार असेल, तर मला जर जास्तीचा FSI तुम्ही दिला, जर बाकीचा मुंबईमध्ये दिलाय तर आम्हाला का देऊ नये? तर याचं कॅल्क्युलेशन आपण देखील काढावं दादा, आपण देखील काढा. यामधून अदानीला किती फायदा होणार आहे आणि सरकारला किती फायदा होणार, तिथल्या लोकांना किती फायदा होणार, आपण ज्या वेळेला उत्तर द्याल त्यावेळेला या 3 गोष्टी आपल्या समोर येणार आहेत. याचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे आणि ते कॅल्क्युलेशन करून आम्हाला द्या. यामध्ये BMC वरती जो लोड पडणार आहे म्हणजे बेसिक अम्युनिटी ही BMC देणार आहे. आणि जर BMC बेसिक अम्युनिटी देणार असतील, याच्यामध्ये पाणी असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, एक तर कुठलाही टॅक्सेस घ्यायचं नाही, BMC घ्यायचं नाही, तर त्यावेळेला BMCच्या सोयी सुविधांसाठी त्यांना काही मिळणार आहे की नाही याच्याकडनं? एवढा मोठा प्रोजेक्ट होत असताना काही मिळणार आहे? आणि माझी म्हणून विनंती आहे, ज्या वेळेला हा प्रोजेक्ट होत असेल तेव्हा आमची कोणताच विरोध नाही, पण एखाद्या माणसाला एवढं का द्यायचं आणि एवढं देत असताना शासनाला काय मिळणार, तिथल्या लोकांना काय मिळणार? तर माझी मागणी आहे, ज्या ठिकाणी त्यांना तुम्ही मिठागरामध्ये राहायला देता, नका देऊ त्यांना. ते जर तिथे राहणारे असतील 2011 प्रमाणे त्यांच्याकडे त्यावेळेचे पुरावे असतील, कायद्यात तुम्ही सांगितलंय 2011च्या लोकांना की तुम्ही सशुल्क देणार असतील तर त्यांना देखील धारावीतच मिळालं पाहिजे. पोलिसांना तुम्ही बाहेर पाठवता, पोलिसांना घरं मिळत नाही, त्या पोलिसांना देखील घरं त्या ठिकाणी बांधून देऊ शकता. एवढा मोठा आपल्याकडे FSI आहे. त्याच पद्धतीने शासकीय अधिकारी असेल, मुंबईचा मराठी मनुष्य असेल तर त्या ठिकाणी त्यांना देखील ती घरकुलं देणं हे अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मगाशी जे आशिष शेलार यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यावरती मी येतोय. आशिष शेलार यांनी मगाशी म्हटलं की जोगेश्वरीच्या इथे एक जागा, अध्यक्ष महोदय होय, मी ज्या वेळेला जोगेश्वरी विक्रोळी लिंकच्या इथे एक प्लॉट घेतला होता, तो प्लॉट वाचवलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल मी देऊ शकतो. त्याच्यावरती मातोश्री एक क्लब केलेला होता, तुम्हाला देखील माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. कायद्याच्या कक्षेत राहून केलेला आहे. जे टर्म अँड कंडिशन जे BMCचे आहेत ते सर्व पाळलेले आहेत. हा वेगळा. त्याच्यानंतर ज्या वेळेला नारायण राणे साहेबांनी ज्या वेळेला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा चंग बांधला आणि माझ्या इथे त्यावेळेला आमदार आणले होते, त्यावेळेला माझ्यावरती अनेक केसेस झाल्या. ना नारायण राणे आले किंवा त्यावेळेला जे मंत्री बनणार होते ते देखील आले नाही. ते संपूर्ण फेस मीच करतोय आणि यांच्याकडनं बोलणी आम्हाला खायला लागतात.
बोलणी आम्हाला खायला लागतायत. आणि त्यामुळे बाजूची जागा त्यावेळेला मी 1999 साली घेतलेली जागा मी 2004 साली बांधकाम केलं. त्यावेळेला असलेल्या 1991च्या DCR प्रमाणे, कायद्याप्रमाणे मला 15% अर्जीवरती बांधकाम करायला मिळालं. त्याचं नाव मी सुप्रीमो ठेवलं. सुप्रीमो नाव ह्यासाठी ठेवलं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. हिंदू सुप्रीमो, हा सुप्रीमो मी शिवसेना प्रमुखांच्या नावाने केला. आणि त्या ठिकाणी जे बांधकाम केलं ते बांधकाम आम्हाला 33% वरती बांधकाम करायचं होतं. म्हणजे 10% खालचं बेसचं जोत्याचं बांधकाम आणि 5% वरचं. आणि बाकीचा 67% जे प्लॉट होता हा तुम्ही 2 तास लोकांसाठी, जे तुमच्या DC रूल मध्ये आहे, जे तुमच्या मुंबई महानगरपालिकेने अग्रीमेंट केलंय त्याच्यामध्ये त्या पद्धतीने ते रूल होतं. त्या पद्धतीने आम्ही 2 तास ओपन ठेवलं. कुठलीही मुंबई महानगरपालिकेतर्फे आम्हाला नोटीस नाही, आतापर्यंत झाली नाही, काही नाही झाली. आणि मग नवीन DCR आला, 1934चा नवीन DCR आला. आणि त्या पद्धतीने आम्ही पहिल्याचा जे 91च्या DCR मध्ये त्यावेळेला TDR देण्याची पद्धत नव्हती, प्लॉट अक्वायर करायची पद्धत नव्हती, तेवढा पैसा मुंबई महानगरपालिकेकडे नव्हता. आणि त्यानंतर नवीन DCR 1934च्या नवीन DCRच्या अनुषंगाने आम्ही प्रपोजल टाकलं. प्रपोजल टाकल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने 2021 मध्ये त्याला परमिशन दिली आणि 2 कोटी रुपये आम्ही परमिशनचे भरले. त्याच्यामध्ये हे होतं नवीन DCRच्या पद्धतीने 2034चा जो आला त्याच्यामध्ये 70% जागा तुम्ही जर मुंबई महानगरपालिकेला दिली तर 30% जागेमध्ये तुम्ही तो FSI पूर्ण FSI वापरू शकतो. अशा पद्धतीने मला करा 2 मिनिटात conclude करा. अशा पद्धतीने ते होतं. आणि त्या पद्धतीने आम्हाला परमिशन दिली. परमिशन देताना कमिशनरनी सांगितलं की होय, एखाद्या कोणतरी मुलुंडच्या माणसाने जो उघडा झाला होता त्यांनी कंप्लेंट केली, त्यांना कमिशनरचं पत्र गेलं की नाही आम्ही दिलेलं हे योग्य दिलेलं आहे. अशा पद्धतीने 2 क्लबना 2 हॉटेल्सना परवानगी दिली आहे. मग त्यांना परवानगी दिली, आम्हाला परवानगी दिली, त्यांना पत्र दिलं, ईडीला पत्र दिलं. 16 जूनला एक पत्र येतं. 16 जूनला एक पत्र पाठवलं जातं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून की थांबवा, तुमचं स्टॉपर देतात तुम्ही आम्हाला. आणि त्याच्या विरोधात मी तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी आयुक्त पलटी मारतात. ज्यांनी दिलेली परवानगी आहे, बाकीच्या हॉटेलना दिलेली परवानगी आहे की आम्ही हाईड केलं. पहिल्याचा एग्रीमेंट पण तेव्हाच केलं. आणि म्हणून मग सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर आम्हाला स्टे मिळाला. सुप्रीम कोर्टाने काय विचारलं की काय पद्धत आहे तुमची, त्यांनी सांगितलं ऑनलाईन. मग त्यांनी ऑनलाईन केलं का? हो, ऑनलाईन केलं. आणि ऑनलाईन जर केलेलं असेल तर तुम्ही त्यांना कसं स्टॉपर देता? मग तुमच्याकडे इंजिनियर नव्हता? मग ऑनलाईनची पद्धत आहे तर हाईड काय केलं? आणि त्यांना बक्षिसी काल मिळाली, आयोगाचं अध्यक्षपद मिळालं, बक्षिसी मिळाली. आणि त्या पद्धतीने सुप्रीम कोर्टात मला रिझल्ट मिळेल. मी आशावादी आहे की जर नियमामध्ये आम्ही जर काम केलेलं आहे, नियमाप्रमाणे केलेलं आहे, तर तुम्ही माझी चौकशी करता. आझाद पोलीस मैदानच्या पोलीस स्टेशनला पोलीस बोलतात हे सिव्हिल मॅटर आहे, EOW कडे करता. EOW सांगतो काही नाही आहे. मग नाही मिळालं ना, मग ED कडे करा. आणि म्युन्सिपाल्टीच्या माध्यमातून आमच्यावरती तक्रार करता मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्या इंजिनियरनी, कुठल्या बिल्डरच्या याच्यामध्ये जो ज्या वॉर्ड्स आहे येऊन मुंबईच्या आझाद मैदानामध्ये केलेली आहे, रात्रीचे 9:15 वाजता तुम्ही कंप्लेंट करता, तक्रार करता. हे कुठेतरी चुकीचं वाटतंय. नाना, मला खरोखरच बोलायचं होतं, पण तुम्ही जे मला खरं अगोदर पुढचं प्रदूषण वगैरे याच्यावरती बोलायचं होतं. पण नाना बोला तुम्ही. धन्यवाद साहेब. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.